किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण नवीन एक डिश पाहूया। इथे मी चण्याचं पीठ बेसन पीठ घेतलेलं आहे। माझ्याकडे ब्रेड शिल्लक होता, त्याच्या मी साईडच्या कडा अशा कट करून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे कट केलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया, हिरवी मिरची टाकून घेऊया, बारीक कट करून घेतलेली आहे। त्याच्यातच आपण थोडेसे 1 चमचा छोटा जिरे टाकून घेऊया, छोटा चमचा धना पावडर टाकूया, लाल तिखट थोडंसं टाकून घ्यायचं। याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकून घेऊया, किंचित। याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि फेटून घेऊया। या चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। जास्ती पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही। याचं पीठ आपण बटाटा वड्याला जसे आपण पीठ भिजवतो ना, त्या प्रमाणात आपण याचे फेटून घेऊया व्यवस्थित। पीठ आपण चांगलं फेटून घेतलं म्हणजे आपले अशा प्रकारे मी आता चांगले फेटून घेतलेले आहे। जेवढं जास्त फेटेल तेवढी आपली डिश बनवणारी डिश आहे ती आपण टेस्टी होते आणि एकदम चवीला पण छान लागते। तर कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे। आता इथे आपण या पेस्टमध्ये आपण आता हे ब्रेडच्या स्लाइस कट केलेल्या कडा आहेत त्या अशा बुडवून घ्यायच्या आणि तळून घेऊया। आता आपण याला तेलात टाकून घेऊया। अशा प्रकारे आपण हे सर्व स्लाइस अशा तेलात टाकून तळून घेऊया। एकदम टेस्टी अशा या ब्रेडचे स्लाइस कट केलेले लागतात। हे पहा, अशा प्रकारे आपण ब्रेडच्या कडा कट केलेल्या त्याचा असा वापर केलेला आहे। एकदम टेस्टी असे आणि खायला छान लागतात। अशा प्रकारे करून पहा। अशा प्रकारे मी हे ब्रेडचे स्लाइस तळून घेतलेले आहेत। हे पहा कडा। अशा प्रकारे आपली ही डिश इथे तयार झालेली आहे। ब्रेडच्या कडा कट करून बनवलेली आपली ही डिश लहान मुलांच्या आवडीची ही डिश आहे, किंवा मोठ्यांनाही आवडेल अशीच। हे पहा, मस्त असं आपण हे टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो, किंवा असेही नुसते खाल्ले तरी टेस्टी लागतात। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।